ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो विश्वाला मांगल्याचे वरदान देणारी मंगलमूर्ती श्री गणराज पराक्रमी समशिरीतून उधळणाऱ्या तेज पुष्पांनी राष्ट्राची पूजा बांधणारे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवराज यांच्या पावन चरणी त्रिवार अभिवादन करून चाकणचा राजा अर्थात छत्रपतीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मित्रमंडळ चाकण उपस्थित सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 17व्या वर्षात यशस्वी पदार्पण करीत आहे. गतवर्षी शेतकऱ्याची आत्महत्या या देखाव्यासाठी तालुक्यात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवणाऱ्या आमच्या मंडळानं यावर्षी सादर केलेला समाज प्रबोधनपर देखावा गोष्ट एका परीची.
अरे देवा तुम्ही सोडले इथे राहण्याला कुणाला माहिती का कोणाचं पोर आहे ते देवा आता काय करू टाकून तरी कसं जाऊ मला माझ्या घरी घेऊन जातो मी तिथं 4 लेकरांमध्ये राहील मोठं बेबी हे बाळ अशीच जर पोरं टाकायची असते तर कशा पाहिजे जेवण द्या कळतच नाही मला मावशे ए मावशे आता माहिती अगं बघ तरी कोण आलंय आले रे बाबा आले आले की अगो बाई आज किती गोंड सांगते अगदी नक्षत्रवाणी काय रे मग कोणाचं हाय तरी कोणाचं हे मावशे बाहेर येणार कचरा पेटीत कोणीतरी सोडून घेतंय हिला तळमळत होती ग म्हणून मग मी घरला घेऊन आलो राहायची इथं वस्तीवर लेकरांबरोबर अहो भाऊ पण ही लोकांची व्याध आपण कशाला सांभाळायची हे सकू अगं असं म्हणून नाही चालत बाई अगं सिंधुताई सकाळी आणि बी असंच म्हटलं असतं तर आज त्या साऱ्यांच्या माई झाल्या असत्या ना होय ग मावशे ते बी बरोबर आहे तुझं राहू दे तिला हे कर लेकरांमध्ये खेळ पोट आईया किती छान आहे बाळ सीमा तात्या त्याचं नाव काय आहे भाऊ आपण ना हिचं नाव परी ठेवूया ए बाळांनो अगं ए रखमे नर्मदे बघितलं का आमच्या घरी परी आली परी माझी परी परी छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी भोली सी न्यारी सी अच्छी सी आई कोई परी पालने से ही झूलती रहे खुशियों की बहारों में झूमती रहे गाते मुस्कुराते संगीत की तरह ये तो लगे रामा के गीत की तरह रारारू, 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 रारारू. पायलट मंडळी किती प्रेमाने स्वागत केलं त्यांनी या लेकराचं असेच लाडाकोडात दिवसामागून दिवस सरत गेले परी मोठी होत गेली पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं परीला एका विचित्र आजारानं ग्रासलं आणि हसणारी खेळणारी नाचणारी परी मतिमंद झाली परीची अवस्था अत्यंत दयनीय झाली कशी काय पडली तुमच्या घरात आधी हा आजार कोणाला होता कारण हा आजार अनुभवी ही आमच्या भीमाला सापडली आहे अहो कचरा पेटीत कुणीतरी टाकून मिळते तिला मला ठाऊक आहे ते घरे वडील कोण आहे तुम्हाला ठाऊक आहे विजय वडील कोण येते काय नाही भीमा जाऊ दे नाही पडमावचे राम जरा हटल जर त्यानं हिला स्वीकारलं तर माझ्या परीचा चांगल्या दवाखान्यात दिला जोडलं पण माझं बाळ गरव येतं मावशी आधी बरी होणार असेल ना तर मी कोणताही त्रास सहन करायला तयार आहे ग
तिला कधी उपाशी नाही ठेवलंस तू. विसरा तुझी सेवा करणार असलं तू. अरे तिचे सत्य आई बाप असते तर त्यांनी केलं नसतं रे एवढं. तेवढं तू केलं तिच्यासाठी. आणि एवढं करून मी आपण दरिद्री आहो ना. हाच आम्ही दरिद्री. डॉक्टर साहेब हो या 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 भीमा हे बघ हे मिस्टर आपटे परीचे खरे वडील. हा मिस्टर आपटे ही तुमची मुलगी परी. बरं झालं तुम्ही आला. साहेब साहेब तुम्ही परीला घेऊन जा. तिच्या इलाज करा. तिला बरी करा. लय उपकार होतील तुमचे साहेब आमच्या. लय उपकार होतील. तूच कर कर्मचारी. पोरांना सांभाळायची हिंमतच नसेल तर जवळ तरी कशाला देतात. आणि तुम्ही हिला टाकून दिली का? तर ती एक मुलगी आहे म्हणून. विसरू नका तुम्हाला जन्म देणारी ही एक स्त्रीच होती. ते यार तुम्ही जरा शांत बसताय का? घेऊन जाऊ द्या तिला. जायच नाही होत तिला. खरंच तिला घेऊन जावा. तुमच्या मुलीला घेऊन जावा साहेब तुम्ही. कोणाची मुलगी? मला मुलगी नाही आणि ही मुलगी माझी नाही. हो डॉक्टर काय पण काय बोलता तुम्ही? जातो मी. असं करू नका साहेब. दया करा साहेब दया करा. घेऊन जाऊ तिला घेऊन जा. आजपर्यंत मी तिला काळजाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळले. तिच्या दवाखान्याचा खर्च होईल इतके ऐकत नाही हो बाजी. घेऊन जाऊ साहेब तिला घेऊन जावा तुम्ही. बेमा कुठली तरी बॅग तू माझ्या माथी मारू नकोस. तुझी पोरगी येते तूच सांभाळ तिला नाही तर ते विहिरीत ढकलू. साहेब माझं ऐका ते साहेब. साहेब ऐका हो साहेब ऐका. अरे जाऊ दे ना भीमा. हे लोक असेच असतील. थांब बाबा खायला देते तुला. जरा दमकार. आई नको देऊ खायला तिला. जाऊ दे तिला तिच्या बापाकडं. जा ग भाई तू जा. अरे तुझ्या भाल्यासाठी चाललंय ना सगळं. जा ना भाई तू जा. एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. कोणी जुन भिजलेली एक परिराणी उतरले तोंड डोळा सुकलेले पाणी. रोजचेच आहे सारे काही आज नाही. माफी कशी मागू कोणी मला तोंड नाही. झोपेतच आज तुला घेतो मी कुशीत. निजेतच तरी पण येशील खुशीत. सांगायची आहे माझ्या कानोऱ्या फुला रमलेल्या बाबाची कहाणी तुला. काय म्हणतो बा? बोल की बोल. पुण्याचं बोल ना. ते मावशी माझं बघायला ऐकलं बाबा. मावशी मावशी आपली बरी बोलायला लागली का? देवाची लय मेहरबानी झाली. लय उपकार झाले. आता माझी बरी बरी झाली. ती आता परत शाळेत जाणार. मी तिला शिकून लय मोठी करणार आणि तिला स्वतःच्या पाया उभी करणार मी. हा पाहिलं देव प्रभूने कधीतरी झुकतं माप देतो. परी बोलायला लागली चालायला लागली. काही दिवसानंतर परी पुन्हा शाळेत जायला लागली. अभ्यासात प्रगती करायला लागली. कष्टकऱ्यांचा खेळ करता करता त्याची कष्टकरी कधी मोठी झाली हे भीमाला कळलंच नाही. स्वतःच्या बुद्धीच्या आणि भीमाच्या प्रेमाच्या जोरावर त्याची परी कलेक्टर झाली. आज भीमाच्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा दिवस होता. परीचा त्याच्याच गावात सत्कार समारंभ.